नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच, दुचाकींची आमरासमोर धडक, दोघे गंभीर। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात चपराड व सोनी गावच्या मुख्य महामार्गावर दोन दुचाकींची आमरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना आज 18 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6:45 वाजताच्या दरम्यान घडली। या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत। प्रफुल्ल रामकिसन भानारकर वय 25 वर्ष राहणार मोहरणा व आतिश नरेश सुखदेवे वय 24 वर्ष राहणार सोनी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्राप्त माहितीनुसार मोहरणा येथील 3 युवक वडसा येथून आपले कामे आटपून दुचाकीने गावाकडे परत येत होते। त्याच दरम्यान लाखांदूरकडून सोनी गावाकडे जाणारी दुसरी दुचाकी चपराड सोनी रस्त्यादरम्यान समोरून आली। यावेळी दोन्ही दुचाकींची जोरदार आमरासमोर धडक झाली। या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून प्रफुल्ल भानारकर व आतिश सुखदेवे या दोघांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले। दरम्यान मंगेश रमेश भानारकर वय 24 वर्ष राहणार मोहरणा व क्षितिज रामटेके वय 25 वर्ष राहणार आतली हे दोघे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। सदर घटनेची पुढील तपास लाखांदूर पोलीस हे करीत आहेत।